नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहोत कादंबरी अनोखी सफर आणि या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. आज आपण या कादंबरीचा 10वा भाग ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया कादंबरी अनोखी सफर आजचा 10वा भाग. आवाजाच्या मागाने दिगू हलक्या पावलाने तिकडे निघाला. दिगू जसा जसा पुढे सरकत होता तसा तसा झुडपातला आवाज सुद्धा पुढे पुढे सरकत होता. दिगू नमी आणि मण्याला पूर्ण विसरला. तो आवाजाचे उगमस्थान शोधण्यासाठी झाडीत घुसला. इकडे नमी शिंपले शोधण्यात गुंग होती. मण्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. दिगूला झाडीत घुसताना त्याने पाहिले होते. नमीचेही त्याच्याकडे लक्ष नव्हते. मग मण्याने या परिस्थितीचा फायदा उठवायचे ठरवले. तो कुणालाही कळणार नाही अशा बेताने झपझप निघाला. मण्या चक्क खडकाळ किनाऱ्याकडे पुन्हा चालला होता. काल तो अनोखा जलचर बघूनही तो न घाबरता तिकडे निघाला होता. त्याला त्याच्या मनात दाटलेली उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. मण्या उड्या मारतच काल जेथे निरीक्षण करत होता त्याच ठिकाणी येऊन पोहोचला. समोर अथांग समुद्र शांत पहुडला होता. त्याची गाज आज मण्याला वेगळी वाटत नव्हती. त्या आवाजाला आता तो सरावला होता. मण्या खडकांवरून उड्या घेत मऊ रेतीत उतरणार तोच त्याच्या कानाने एक हलकासा क्षीण आवाज बरोबर टिपला. कोणीतरी मदतीची याचना करत असल्यासारखा तो आवाज होता. मण्या जागेवरच थबकला. तो आवाजाचा वेध घेऊ लागला. आवाज खडकांच्या बाजूनेच येत होता. त्या दिशेला मण्या अगदी सावकाशपणे निघाला. वाचवा, मला वाचवा, कोणीतरी अगदी बारीक आवाजात मदतीची याचना करत होते. मण्याला आवाजाचे उगमस्थान समजले आणि तो त्या मोठ्या खडकांच्या दिशेने धावला. खडकाच्या अगदी जवळच पांढऱ्या मौशार रेतीत पडलेली ती आकृती मण्याने पाहिली आणि त्याने तोंडाचा हा वासला. तो पुतळ्यासारखा जागेवरच खेळला. त्याच वेळी पुन्हा एकदा आवाज त्याच्या कानात घुमला. मला वाचवा, मला वाचवा. मण्या वाळूत पडलेल्या आणि मदतीची याचना करणाऱ्याला वाचवण्यासाठी पुढे पाऊल टाकणार तोच त्याची नजर समुद्राच्या पाण्याकडे गेली. समोरून समुद्राचे पाणी एखाद्या फुग्यासारखे फुगलेले त्याने पाहिले. त्या फुगीर पाण्याच्या लाटेचा रोख नेमका त्याच खडकाच्या बाजूला होता. केव्हाही ती लाट खडकावर येऊन फुटू शकत होती. मण्या जीवाच्या कराराने संकटात सापडलेल्या त्या अनोळखी व्यक्तीला वाचवायला पुढे धावला. मण्या तिकडे धावला खरा, पण त्याची नजर समुद्राच्या पाण्याकडे होती. पाणी वेगाने त्याच्याच दिशेने येत होते आणि आता त्या पाण्याच्या पृष्ठभागावर त्याला एक ओळखीचा आकार दिसला. त्रिकोणी पंख. होय, त्रिकोणी पंखच होता तो, काळ्या रंगाचा, किनाऱ्याच्या दिशेने सरसरत येणारा. मण्याने क्षणार्धात तो आकार ओळखला. यापूर्वी त्याने कित्येकदा तो पाहिला होता डिस्कव्हरी चॅनेलवर. मण्याला त्याची ओळख पटली आणि तो नखशिखांत हादरला. तो त्रिकोणी पंख साक्षात शार्क माशाचा होता. शार्क मासा शिकार करताना किनाऱ्याकडे जेव्हा येतो तेव्हा त्याच्या पाठीवरचा तो भाग पाण्याबाहेर असाच दिसत असतो. आता काय करायचे? शार्क मासा बहुधा त्याची शिकार मिळवण्यासाठीच एवढ्या उथळ पाण्यापर्यंत आला होता. समुद्राचे ते पाणी थेट त्या मोठ्या खडकापर्यंत पोहोचलेले होते. आता त्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला वाचवायला जावे की नाही असा बिकट प्रश्न मण्यापुढे उभा राहिला. खडकापर्यंत जाणे धोक्याचे होते. नाही गेले तर आवाज देणारी ती व्यक्ती शार्कची शिकार बनू शकत होती. मण्यापुढे खरोखर यक्षप्रश्न उभा राहिला होता. त्याची बुद्धी चालेनाशी झाली होती. मला वाचवा हो, तो शार्क मला ओढून नेईल हो, मला वाचवा. पुन्हा एकदा तो करुण आवाज घुमला. मण्याच्या काळजाला तर अक्षरशः पीळ पडला. क्षणभर तो जागेवर थांबला. तो काय निर्णय घ्यावा या विचारात होता. अखेर मण्यावर झालेल्या चांगल्या संस्कारांचा विजय झाला आणि तो त्या व्यक्तीच्या मदतीसाठी त्या मोठ्या खडकाकडे धावला. आणि त्याच वेळी शार्क मासा सुद्धा त्याच्या रोखाने वेगाने रोरावत निघाला. एका झेपेतच मण्याने त्या मोठ्या खडकापर्यंतचे अंतर पार केले. उडी मारून तो मदतीला बोलावणाऱ्या व्यक्तीपुढे उभा ठाकला. आणि परत एकदा मण्या नखशिखांत हादरला. समोरचे दृश्य बघून त्याचे डोळे विस्फारले. त्याचा स्वतःच्या डोळ्यावरचा विश्वास बसेना. मदतीसाठी याचना करणारी ती व्यक्ती प्रत्यक्ष माणूस नसून एक वेगळाच प्राणी होता. मण्याच्या मेंदूत खळबळ उडाली. त्याला कालचा तो अनोखा जलचर आठवला. आता समोर असणारा जीव अगदी तसाच होता. कमरेपासून खालचे शरीर माशाचे आणि कमरेपासून वरचा भाग मानवासारखा.
समोर असणारा जीव म्हणजे मत्स्य मानव होता. मण्याच्या मनाची पुरेपूर खात्री झाली. काल पाहिलेला जलचर अगदी असाच होता. फरक फक्त त्यांच्या चेहऱ्यात जाणवत होता. काल पाहिलेला चेहरा मोठा आणि राकट होता, तर आत्ताच्या मत्स्य मानवाचा चेहरा नाजूक आणि सुंदर होता. आवाजही अगदी किनारा आणि बायकी वाटत होता. समोरचा जीव म्हणजे मत्स्यकन्या तर नाही ना? मण्याने स्वतःलाच प्रश्न विचारला आणि तो पुन्हा त्या जीवाचे निरीक्षण करू लागला. मण्या जसे जसे निरीक्षण करत होता तशी त्याची खात्री पटत होती. समोर समोर चक्क मत्स्यकन्याच होती. नाजूक चेहऱ्याची, निळ्या डोळ्यांची ती मत्स्यकन्या मण्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत होती. समोर उभा असणारा मण्या आपल्याला शार्कच्या हल्ल्यापासून वाचवेल असा तिला अंदाज होता. पण मण्या तिच्यावर गुदरलेल्या संकटातून तिला वाचवण्याऐवजी बावरलेल्या अवस्थेत होता. पाठीमागून समुद्राच्या पाण्याच्या लाटेबरोबर तो राक्षसी शार्क त्याच्या भक्ष्याकडे सरसावत होता. आता त्या शार्कला 2 शिकारी दिसत होत्या, एक मत्स्यकन्या आणि दुसरा मण्या. शार्क जवळ येतोय, वेळ लावू नकोस, पहिल्यांदा मला इथून सोडव, मत्स्यकन्या ओरडून मण्याला जागे करत म्हणाली. मत्स्यकन्येच्या इशाऱ्याने मण्या भानावर आला, तरीही तो अजून विचार करत होता की समोरचा जीव आपल्यासारखी भाषा कशी काय बोलतोय. तो कुठे शिकला ही भाषा? त्याला कोणी शिकवले बोलायला? मण्या स्वतःशीच विचार करत असतानाच त्याच्या पायाला पाण्याचा थंडगार स्पर्श झाला. मग मात्र मण्या पूर्ण ताळ्यावर आला. समोर असणाऱ्या मत्स्यकन्येला शार्कपासून वाचवण्यासाठी तो सज्ज झाला. एव्हाना शार्क त्यांच्यापासून अगदी थोड्या अंतरावर येऊन पोहोचला होता. मण्याने एक वार शार्क माशाकडे बघितले आणि तो पटकन मत्स्यकन्येकडे वळला. मित्रांनो, या पुढचा 11वा भाग पाहणार आहोत आपण उद्या.